जय जिजाऊ जय शिवराय विहांची लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झणझणीत अशी उडदाची डाळ। इथे बघा मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। तिघांची क्वांटिटी हे बघा, तिघांच्या भाजीसाठी घरगुती स्टाईल उडदाची डाळ कशी बनवायची याच्यामध्ये बघा, इथे मी थोडेसे धने, खोबरं आणि खसखस घेतलेली आहे। थोडंच घ्यायचं, मी तिघांची भाजी बनवायची मुळे एवढं घेतलं आहे बघा। आधी आपण याच्यावर धने भाजून घेऊया। इथे तवा गरम झालेला आहे, सगळं व्यवस्थित पूर्ण मसाले भाजून घ्यायचे आहेत, धने, खोबरं, खसखस। त्यानंतर मी छोटासा कांदा भाजून घेतला आहे एका साईडला, आणि एका साईडला मी कुकरमध्ये डाळ शिजायला टाकली आहे। डाळ शिजेपर्यंत आपण इकडे जे वाटण, हे बघा इथे वाटण भाजून घेतलं आहे। अशा प्रकारे पूर्ण वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट बनवायची। मी अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे, एकदम स्मूथ। ही डाळ खूप पौष्टिक आणि बनवायला खूप सोपी आहे। मी इथे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन डाळ शिजून घेतली आहे। अशा प्रकारे बघा, त्याला मॅश करून घ्यायचं नंतरला थोडीशी। अशा पद्धतीने डाळ शिजून घ्यायची, जास्त जाड नाही आणि बारीकही नाही। मी इथे बघा फोडणीला पातेलं ठेवलं आहे गरम करायला। त्यामध्ये मी तिघांच्या भाजीसाठी मी इथे 2.5 चम्मच तेल टाकणार आहेत। व्यवस्थित छान तेल गरम करून घ्यायचं आहे। हे बघा 2, त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे आलं लसूणचं पेस्ट। मी ऑलरेडी आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवलं आहे। इथे हे बघा, पहिले गरम मसाला, मिरची पावडर आणि लाल तिखट, हळद। अशा प्रकारे मी इथे भाजीच्या क्वांटिटीनुसार तिखट काढून घेतलं आहे। त्यानंतर आपल्या इकडे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत त्याला हलवत राहायचं व्यवस्थित। हे बघा अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपण काढलेले जे मसाले आहेत ते मसाले टाकायचे, मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे, त्याच्यामध्ये मिक्स करायचं। आणि आपलं वाटण काढलेलं धने, खोबरं, खसखस आणि कांद्याचं वाटण हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। जेवढं छान मिक्स करणार तेवढी भाजीला टेस्ट छान येणार। हे बघा अशा प्रकारे मी तेल सुटेपर्यंत पूर्ण मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर आपण जी डाळ शिजून घेतलेली होती आपण ती टाकणार आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही क्वांटिटी, भाजी तुम्हाला किती पाहिजे तुम्ही बनवू शकता। हे बघा अशा प्रकारे मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे। अशा प्रकारे बघा मी इथे आमच्या तिघांच्या भाजीची क्वांटिटीनुसार एवढं, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर, सांबार वरून टाकायचं। मीडियम गॅसवर शिजू द्यायचं 5-10 मिनटं, याला उकळी फुटेपर्यंत शिजू द्यायचं छान कडेपर्यंत। त्याच्यानंतर आपली इथे गरमागरम उडदाची डाळ तयार आहे। तुम्ही भाकरी, भात, पोळी कशासोबतही खाऊ शकता। मी इथे लोणचं, मखाने आणि कांदा घेतला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा।